DVCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला। मैनू गावडे हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे। कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचे मुख्य प्रवाहामध्ये स्वागत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो। यानंतर मी आमंत्रित करतो शबीर उर्फ अर्जुन DVCM राही दलम याला। शबीर हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो निखिल लेकामी DVCM कंपनी क्रमांक 10 याला। निखिल लेकामी हा आपल्या AK-47 शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो कलमसाई वेलादी DVCM गट्टा दलम याला। कलमसाई वेलादी हा आपल्या AK-47 शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो स्वाती सायलू सलाकुला उर्फ सरोजा उर्फ लता DKSZCM दंडाकारण्य झोनल टेक्निकल डिपार्टमेंट। सरोजा उर्फ लता या आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो विवेक उर्फ भास्कर उर्फ बिरसा DKSZCM दंडाकारण्य झोन टेक्निकल डिपार्टमेंट याला। विवेक उर्फ भास्कर हे आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य प्रवक्ता CPI माओवादी व सचिव केंद्रीय रिजनल ब्युरो मलाजला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याला। मी मान्य सरांना विनंती करतो की यांनी सोनू उर्फ भूपती याला संविधान व श्रीफळ देऊन त्याचे आत्मसमर्पण करून घ्यावे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात। सोनू उर्फ भूपती हा आपल्या AK-47 रायफलसह मान्य मुख्यमंत्री सरांसमोर आत्मसमर्पण करीत आहे। हा मागील 40 वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता। महाराष्ट्र शासनाच्या एकूण 60 लाख बक्षिसासह सर्व राज्यांमध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण 5.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत। तसेच दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी भूपती उर्फ सोनू याची पत्नी DKSZCM तारक्का सिडाम हिने मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समोर आत्मसमर्पण केलेले होते। मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या प्रयत्नांमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर मार्ग भरकटलेले माओवादी सदस्य आत्मसमर्पण करून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे। याबद्दल आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सोनू उर्फ भूपती याची पत्नी तारक्का सिडाम यांच्याकडून मान्य मुख्यमंत्री सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत। यानंतर या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे अधिकारी व अंमलदार यांना मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे। मी मान्य सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या हस्ते या बक्षिसाचे वितरण करावे। यासाठी मी आमंत्रित करतो पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सर, अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री M रमेश सर, विशेष अभियान पथक प्राणहिताचे प्रभारी अधिकारी सपोनी राहुल देवडे, पार्टी कमांडर ऋषी विडपी यांना। या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी गडचिरोली पोलीस दलातील सर्व अधिकारी व जवान यांनी विशेष आणि अथक परिश्रम घेतलेले होते। याबद्दल मान्य सरांकडून सर्व अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जात आहे। खूप खूप धन्यवाद सर। यानंतर सर्व 61 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत मान्यवरांचा ग्रुप फोटो घेण्यात येणार आहे। सदर ग्रुप फोटोची तयारी करण्यासाठी कृपया 5 मिनिटाचा अवधी लागणार असल्या मान्यवरांना विनंती करतो की ग्रुप फोटोची तयारी होईपर्यंत मंचावर स्थान बनवा। मी कार्यक्रमाच्या आयोजकांना विनंती करतो की त्यांनी कृपया ग्रुप फोटोच्या लवकरात लवकर तयारी पूर्ण करा। मान्यवरांचा ग्रुप फोटो घेण्यात येणार आहे। या सर्व समस्तीत
जोरदार भेट देण्यात आली असून त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. लाईव्ह चालू आहे ना, लाईव्ह चालू आहे ना. तसेच या आत्मसमर्पणाच्या ग्रुप फोटोसोबत सर्व 61 माओवाद्यांनी शस्त्रांचा